दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले असून थोड्याच वेळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत। राज्यावर नैसर्गिक आपत्ती आल्यानं केंद्र सरकारनं राज्यासाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केंद्र सरकारकडून मदतीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा भेटी घेणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात मोदींना भेटणार असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? बिलकुल थोड्याच वेळानंतर ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे चर्चेला जाणार आहेत। पहिला मुद्दा म्हणजेच की जे केंद्राकडून पॅकेज जे दिलं जाणार आहे त्या संदर्भामध्ये मागणी केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून की केंद्र सरकारनं राज्याला पॅकेज द्यावं, कारण राज्यानं यापूर्वीच 2000 कोटीपेक्षा जास्त जो बचाव कार्यासाठी जो निधी आहे तो वितरित केलेला आहे। अशा वेळी आता केंद्राकडून मदतीची आवश्यकता आहे, त्यामुळे केंद्राकडून मदत मिळावी, एक विशेष पॅकेज मिळावं या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते। दुसरा मुद्दा म्हणजेच की जे वारंवार मागणी केली जाते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्या संदर्भामध्ये काही चर्चा होते का या बैठकीमध्ये ते सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की आताची सध्याची महाराष्ट्रामधील जी परिस्थिती आहे ते पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊ शकतात का, हे तीन मुद्दे आहेत आणि तिन्ही मुद्द्याच्या संदर्भामध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आणि बैठक साधारणतः अर्धा ते पाऊण तास चालणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्यानंतरच स्पष्ट होईल की नेमकं केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला काय मिळालेलं आहे। कारण भीषण परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मराठवाडा मध्ये जास्त नुकसान झाले, परंतु मराठवाडा वगळता खानदेश आणि इतर ठिकाणी सुद्धा पावसाने झोडपलेला आहे। अशा वेळी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने तात्काळ मदत द्यावी, कारण हा फेस्टिव्ह सीझन आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, अशा वेळीच तात्काळ कशा पद्धतीने मदत द्यावी या संदर्भाची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। निश्चितच रामराजे, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केंद्र सरकारकडून मदतीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा भेटी घेणार असल्याचं कळत आहे। राज्यात अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलाय आणि त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। त्यात आता मदतीसाठी राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांना मदतीसाठी पत्र लिहिलंय आणि त्यात त्यांनी राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती दिली आहे। त्याचबरोबर एनडीआरएफ मधून वाढीव मदत देण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। तर आता राज्यात अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसल्यामुळे बळीराजा हा संकटात सापडला आणि त्यात मदतीसाठी आता राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी केल्याचं कळत आहे। देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांना मदतीसाठी त्यासाठी पत्र लिहिलंय आणि या पत्रात नेमकं काय लिहिलंय आपण पाहूयात। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्तीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झालाय। महाराष्ट्रातील 31हून अधिक जिल्हे सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे गंभीरपणे प्रभावित झालेत। ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे। शेतकरी शेतीच्या अडचणींमधून सावरण्याचा प्रयत्न करत होते। पीक नुकसानीमुळे बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आम्ही एसडीआरएफ मधून 2215 कोटी रुपयांची रक्कम वाटप केली आहे। आतापर्यंत 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती जमिनीचं नुकसान झालंय। बाधित शेतकऱ्यांना पुरेशी मदत देण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान पुन्हा उभारण्यास मदत करण्यासाठी एनडीआरएफ कडून जास्तीत जास्त मदत वाटपाची आवश्यकता आहे। हवामानशास्त्राच्या अंदाजानुसार परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। राज्यात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। या नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण, कृषी उत्पादकता आणि ग्रामीण उपजीविकेवर त्याचा दूरगामी परिणाम आणि महाराष्ट्रातील अन्न संकट लक्षात घेता एसडीआरएफ अंतर्गत राज्य सरकारचे संसाधने संपूर्ण मदत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे आहेत। म्हणून आम्ही एनडीआरएफ अंतर्गत अतिरिक्त आर्थिक मदत त्वरित मिळावी अशी नम्र विनंती करतो।